हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक. ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव आहे दीपक मोरे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ मित्रांनो. तर मित्रांनो, या वाक्याची ओळख कशी आहे? जेव्हा आपल्याला म्हणायचं होतं की मी गाणं गात होतो, मी शिकत होतो, मी ते काम करत होतो, मी शाळेमध्ये जात होतो एक्सेट्रा मित्रांनो, तेव्हा आपल्याला चालू भूतकाळ या वाक्याचा वापर करून अशी वाक्ये बोलावी लागतात. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला असं बोलायचं तेव्हा आपल्याला एका स्ट्रक्चरची गरज पडते. ते स्ट्रक्चर असं आहे मित्रांनो, सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट मित्रांनो. तर मित्रांनो, वॉज ऑब्लिक वेअर आपण याला हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणू शकतो. V1 प्लस ING याला आपण V4 असं सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, जेव्हा सब्जेक्ट आय, ही, शी, इट असेल तेव्हा मित्रांनो आपल्याला हेल्पिंग वर्ब वॉज घ्यायचं आहे, जसं की आय वॉज, ही वॉज एक्सेट्रा. जेव्हा सब्जेक्ट म्हणून वी, यू आणि दे असेल मित्रांनो तेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून वेअर घ्यायचं आहे मित्रांनो, जसं की वी वेअर, यू वेअर एक्सेट्रा. जर मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय या गोष्टी माहिती नसतील तर तुम्ही माझा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. त्यामध्ये मी सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय ह्या गोष्टी खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजवलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण आता एक्झाम्पल नंबर 1 बघूया मित्रांनो. ते एक्झाम्पल नंबर 1 असा आहे की मी गाणं गात होतो. तर मित्रांनो, मी साठी आपण इथे आय घेतलं, आय सोबत आपल्याला वॉज घ्यायचे मित्रांनो, म्हणून हे झालं आय वॉज. सिंग वर्बचा पहिला फॉर्म आहे मित्रांनो, त्याला आपल्याला ING जोडायचं आहे, हे झालं सिंगिंग अ सॉन्ग, हे झालं मित्रांनो ऑब्जेक्ट. तर मित्रांनो, याचं फायनल ट्रान्सलेशन झालं आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग. एक्झाम्पल नंबर 2 बघा मित्रांनो, तो शेतामध्ये जात होता. तर मित्रांनो, तोसाठी आपण इथे ही घेतलं, ही सोबत आपल्याला वॉज घ्यायचं होतं म्हणून आपण इथे वॉज घेतलं मित्रांनो. त्याच्यानंतर आपण वर्बचा पहिला फॉर्म गोला आपल्याला ING जोडायचे, गो प्लस ING हे झालं मित्रांनो गोईंग टू द फार्म, हे झालं मित्रांनो ऑब्जेक्ट. सो मित्रांनो, याचं ट्रान्सलेशन झालं ही वॉज गोईंग टू द फार्म. एक्झाम्पल नंबर 3 बघा मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 3 आहे की ती जेवण बनवत होती. तर तीसाठी आपण इथे मित्रांनो शी घेतलं, शी सोबत आपल्याला वॉज घ्यायचं आहे, शी वॉज कुक प्लस ING मित्रांनो तो, तर हे झालं कुकिंग. एक्झाम्पल नंबर 4 बघा, आम्ही चित्रपट पाहत होतो. आम्हीसाठी आपण इथे वी घेतलं मित्रांनो, वी सोबत आपल्याला वेअर घ्यायचे म्हणून हे झालं वी वेअर. चित्रपट पाहत होतो, तर पाहण्याला इंग्लिशमध्ये वॉच म्हणतात मित्रांनो, वॉच प्लस ING हे झालं वॉचिंग अ मूवी. तर मित्रांनो, याचं ट्रान्सलेशन झालं वी वेअर वॉचिंग अ मूवी. एक्झाम्पल नंबर 5 बघा मित्रांनो, तू बाहेर जात होतास. यू वेअर गोईंग आउट. एक्झाम्पल नंबर 6 बघा मित्रांनो, ते बोलत होते, दे वेअर टॉकिंग. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईकसुद्धा करू शकता. ॲट लास्ट आय वुड लाईक टू से थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ गुड डे.